काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेस असल्याची चर्चा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा नाहीत. पुण्यात भाजपा पदाधिकारी बैठकीत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका आर्थिक फायदा होईल असंही बावनकुळे यांनी म्हटलंय. लोकशाही मराठीच्या हाती बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप लागलेली आहे. आता मात्र लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. संग्राम फोडणीसारखे जेवढे काही दिसतील तुम्हाला तेवढे दोन आहे. काय म्हटलं मी उदाहरण, आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता नको करा. तुमच्याकडे बसलो ना आम्ही. तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. तुमच्याकडे देवेंद्रजी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसले आहे, आम्ही सारं बसले आहे. आम्ही तुम्हाला नाही देऊ, त्याला नाही देणार आहे. भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यावर विचार करतं, नंतर बाकी कार्यकर्ते. यावर खासदार संजय राऊत काय म्हणाले आपण ऐकूया. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.